नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आता लवकरच 24 जुलैला गुरुवारी आषाढी दीप अमावस्या आहे। या दिवशी गुरु पुष्यामृत योग आहे। हा खूप मोठा दिवस आहे। या दिवशी तुम्हाला 2 कामं करायची आहेत। ही 2 कामं केली तर तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल। माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही। 24 जुलै आषाढी अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग आयुष्य बदलवणारा हा एक मोठा महासंयोग येणार आहे। गुरुवारी 24 जुलैला हा योग घडून येणार आहे आणि 25 जुलैला शुक्रवारी श्रावण महिना सुरू होणार आहे। तर प्रत्येकाच्या जीवनात काही खास सण, खास दिवस असतो जे तुमच्या जीवनाला एक वेगळं वळण देतो। तसाच 24 जुलै दीप अमावस्या गुरुपुष्यामृत हा एक विलक्षण दिव्य दिवस आहे। या दिवशी एकाच वेळी 2 मोठे संयोग एकत्र आलेले आहेत। ते म्हणजे आषाढी दीप अमावस्या, जी सर्वात मोठी अमावस्या मानली जाते। अंधकारातून तेजाकडे वाटचाल काढणारी अमावस्या आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आणि दुसरा योग म्हणजे गुरुपुष्यामृत, जिथे गुरूंची कृपा आणि पुष्य नक्षत्राची शुभता मिळून जीवनात अमृतासारखी ऊर्जा मिळत असते, असा योग असतो। ही संधी केवळ पंचांगात दिसणारी तारीख नाही, तर ही संधी दारिद्र्याचा नाश करण्याची, लक्ष्मीला आपल्या जीवनात स्थायिक करण्याची, आपल्या नशिबाला एक नवीन दिशा देण्याची या दिवशी केलेली एक छोटीशी स्थापना, श्रद्धेने केलेली दीपपूजा, मंत्रजप तुमच्या जीवनामध्ये मानसिक स्थैर्य, समाधान घेऊन येऊ शकते। या दिवसात 2 उपाय केले तरी आपल्या जीवनात मोठे बदल घडून येऊ शकतात। कोणते 2 उपाय करायचे आहेत आणि कधी करायचे आहेत हे आपण बघूया। आपल्या जीवनात काही असे दिवस येतात ते आपले नशीब बदलतात, तसाच हा दिवस आहे। तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हे उपाय कधी पण करू शकता, पण शक्य असल्यास सकाळी हे उपाय केले तर चांगलंच। दीप अमावस्या आहे त्याचा एक उपाय आणि गुरुपुष्यामृत योग आहे त्याचा एक उपाय, असे हे 2 उपाय तुम्हाला करायचे आहेत। दीप अमावस्या आहे त्याचा एक उपाय आणि म्हणजे दीप अमावस्याला तुम्हाला तर माहिती आहे की आपण आपल्या घरामध्ये सर्व दिवे, जे नवीन जुने सगळे दिवे काढतो आणि त्यांची पूजा करतो। तर तो दिवस असतो दिव्यांना प्रज्वलित करण्याचा, त्यांची पूजा करायचा। आणि त्याच्याबरोबर आपण कणकीचे गोळे म्हणजे कणकीचे छोटे छोटे दिवे बनवतो आणि त्या दिव्यांची पूजा करायची असते। तर तुम्हाला काय करायचे, कणकीचे छोटे छोटे 11 दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि ते ताटामध्ये ठेवून तुपाच्या वातीने तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि देवासमोर ते ताट ठेवून त्यांना पाणी ओवाळायचं आणि ते दिवे तिथंच ठेवायचे आहे। आणि लगेच तिथेच बसून तुम्हाला तो दुसरा उपाय गुरुपुष्यामृताचा जो आहे तो करायचा आहे। ते म्हणजे गुरुपुष्यामृत योगाचा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे। तो मंत्रजप असा आहे, ओम बृहस्पते नमः, ओम बृहस्पते नमः। हा मंत्रजप 108 वेळा हा जप करायचा आहे। म्हणजे तुम्हाला 1 माळ पूर्ण तो तुम्हाला जप करायचा आहे। हे झाल्यावर तुम्हाला देवघरात आपल्या लक्ष्मी मातेला, आपल्या घरातील देवाला, आपल्या घराच्या सुख समृद्धी, आनंद, ऐश्वर, धनासाठी, आपल्या भविष्यातील चांगल्या गोष्टींसाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे। आणि ते दुसऱ्या दिवशी जे दिवे आहेत ते आपण गाईला चारायचे आहेत। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा।